नमस्कार। आज आपण अशा एका माणसाबद्दल बोलणार आहोत ज्याने फार कमी वयात लाखो लोकांच्या हृदयात घर केलं आणि आता अचानक त्या माणसाच्या निधनाने आपल्याला एक खोल शून्यता जाणवत आहे। मी बोलते शिरीष गवस यांच्याबद्दल। रेड सॉइल स्टोरीज या सुंदर आणि हृदयस्पर्शी यूट्यूब चॅनलचे निर्माते। त्यांचं आयुष्य, त्यांची कुटुंब कथा, त्यांचं काम हे सगळं इतकं लोभस आणि प्रेरणादायी होतं की ते फक्त यूट्यूबर नव्हते, तर तो एक आवाज होता, कोकणाचा, मातीचा, संस्कृतीचा। रेड सॉइल स्टोरीज कोकणाची डिजिटल कहाणी। सुरुवात झाली एका छोट्या मोबाईल कॅमेऱ्याने। रेड सॉइल स्टोरीज चॅनलवर त्यांनी कोकणातील पारंपरिक जेवण, भात शेती, मासेमारी, गावातील सण उत्सव, लोककला, अगदी गावातलं साधं जगणं सगळं जगासमोर मांडायला सुरुवात केली। त्यांची व्हिडिओज कुठलाही दिखावा न करता खरंखुरं कोकण दाखवत होती। तिथं दिसायचं पावसात मातीची रानं, घराच्या ओट्यावर बसून बनणारं उकडीचं मोदक, कडावं टाकताना लावलेली हाळी आणि त्यामागे असणारी एक प्रेमळ हसरी जोडपी, शिरीष आणि पूजा। त्यांनी यूट्यूबच्या माध्यमातून आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती। मेंदूच्या आजारामुळे म्हणजेच ब्रेन ट्यूमरमुळे त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। शिरीषला ब्रेन हेमरेजचा त्रास होता। गेल्या फक्त 10 दिवसापूर्वी त्यांच्यावर गोव्यातील रुग्णालयात उपचार सुरू होते। मात्र उपचार सुरू असतानाच आज 2 जुलैला त्यांची मृत्यूची झुंज संपली आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला। अवघ्या वर्षभरापूर्वी त्यांच्या घरी एका चिमुकल्या मुलीचं आगमन झालं होतं। नुकताच तिचा पहिला वाढदिवस देखील साजरा झाला होता। शिरीषच्या निधनाची बातमी समजताच त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला। शिरीष यांच्या पार्थिवावर आज सकाळी 11 वाजता दोडामार्ग तालुक्यातील सासोली पाटे पुनर्वसन परिसरात अंत्यसंस्कार करण्यात आले। त्यांच्या पश्चात आई वडील, पत्नी पूजा आणि केवळ 1 वर्षाची मुलगी श्रीजा आहे। कोरोना काळात पूजा आणि शिरीष हे मुंबईमधील आपलं वास्तव्य सोडून कोकणात आले होते। शिरीष मुंबईत सेल्स मॅनेजर म्हणून कार्यरत होते, तर त्यांची पत्नी ही जे स्कूल ऑफ आर्ट मधून शिक्षण घेतलेली कुशल फाईन आर्टिस्ट आहे। तिने पुढे पुण्यातील FTI मधून प्रोडक्शन डिझाईनमध्ये शिक्षण पूर्ण केलं। त्यानंतर तिने बॉलिवूडमध्ये 7 वर्ष आर्ट डायरेक्टर म्हणून काम केलं। कोकणात आल्यानंतर त्यांनी गावातलं साधं मातीच्या सुगंधाने भरलेलं जीवन, स्वतःच्या शेतात उगवलेलं अन्न, घरासमोरील बाग अशा प्रत्येक गोष्टीचं सुंदर प्रदर्शन व्हिडिओच्या माध्यमातून लोकांपुढे मांडलं। रेड सॉइल स्टोरीज या त्यांच्या यूट्यूब चॅनलवर 4.29 लाख सबस्क्रायबर आहेत। सुरुवातीला ते पारंपरिक कोकणी खाद्यपदार्थाच्या रेसिपीज शेअर करत होते। त्यानंतर तिथले सण उत्सव, शेती, कोकणातील जीवनशैली आणि संस्कृती याचे व्हिडिओज बनवून लोकांपर्यंत पोहोचवत होते। ते कधी भात शेती करायचे, कधी त्यांनी पारंपरिक पद्धतीने जेवण शिजवलं। कोरोना काळात त्यांनी आपलं यूट्यूब चॅनल सुरू केलं होतं। केवळ वर्षभरात त्यांना खूप जास्त प्रसिद्धी मिळू लागली होती। थोड्याच काळात त्यांचं चॅनल 40 पेक्षा अधिक देशातील प्रेक्षकांच्या नजरेत आलं होतं। शहरातील आरामदायक जीवनशैली सोडून त्यांनी आपल्या जन्मभूमीत राहण्याचा निर्णय घेतला आणि ते त्यामध्ये खूप आनंदी देखील होते। पण कदाचित नियतीला हे मान्य नसावं आणि म्हणून काळाने असा घाला घातला आणि क्षणात हस्तखेळतं कुटुंब उद्ध्वस्त केलं। केवळ 1 वर्षाच्या मुलीच्या डोक्यावरून बापाचं छत्र हरपलं, जिला अजून व्यवस्थित आपला बाप देखील कळत नसेल। त्याचे वडील रिटायर्ड नायब तहसीलदार होते। 2024 मध्ये त्यांच्या घरात एका गोंडस मुलीचं आगमन झालं। त्या छोट्या बाळाचा पहिला वाढदिवस साजरा करतानाचा त्यांचा व्हिडिओ कितीतरी लोकांना डोळे पाणवणारा वाटला। ते पाहून असं वाटायचं ही खरी समृद्धी आहे। अपूर्ण राहिलेली गोष्ट म्हणजे जुलै 2025 मध्ये शिरीष यांची तब्येत अचानक बिघडली आणि गोव्यातील रुग्णालयात उपचार सुरू झाले। सगळ्यांनी प्रार्थना केली, पण नियतीने वेगळंच ठरवलं आणि 1 ऑगस्ट 2025 रोजी वयाच्या फक्त 33व्या वर्षी शिरीष गवस आपल्यातून निघून गेले। एक आदर्श, एक मार्गदर्शक। त्यांचं जाणं म्हणजे केवळ एका यूट्यूबरचं निधन नाही, ते म्हणजे एका मुलाचं आपल्या मातीत रमणं, एका पतीचं आपल्या पत्नीबरोबर स्वप्न जगणं, एका बापाचं आपल्या मुलीसाठी स्वप्न उभारणं आणि एका कलाकाराचं आपल्या संस्कृतीचं जतन करणं। त्यांचं योगदान केवळ व्हिडिओ नाही, ती एक संवेदनशील सांस्कृतिक चळवळ होती। कोकण, मराठी आणि ग्रामीण भारत यांना मानाचं स्थान देणारा माणूस होता शिरीष गवस।
आजही त्यांच्या व्हिडिओवर तुम्ही पाहिलं तर वाटतं हो, माणूस जरी आपल्यात नसला तरी त्याची माती, त्याचा आवाज आणि त्याचं प्रेम अजूनही इथेच आहे. जीवन हे क्षणभंगूर आहे, केव्हा काय होईल काहीच भरोसा नाही. आज सगळे चांगले दिसतील, पण उद्या कदाचित आपल्यामधून कोणीतरी नसेल. आणि म्हणून आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान मानायला शिका. हे नाही ते नाही किंवा इतरांशी तुलना करून आजचं आयुष्य वाया घालवू नका. कारण कदाचित तुमच्याजवळ उद्या सगळं काही असेल, पण तुम्हीच नसाल. आपल्या माणसांना जीव लावा. सगळे राग द्वेष मिटवून टाका. जे घडलं ते खूप वाईट आणि अत्यंत दुःखद आहे. ईश्वर त्यांच्या परिवाराला या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो. शिरीष गवस यांना भावपूर्ण श्रद्धांजली. तुमचं आयुष्य आमच्यासाठी शिकवणं ठरलं. तुमचं स्वप्न आम्ही विसरणार नाही. धन्यवाद.